आज आयटीआय या ठिकाणी जे आंदोलन विद्यार्थ्यांकरता प्रत्येकाचे पालक मुलं विद्यार्थी सगळे बसलेले आहेत. हा आंदोलनाला आज चिंगारी आहे, उद्या हे अंगार होणार म्हणजे होणार. आज विद्यार्थ्यांचा एवढा मोठा नुकसान या सरकारने केलेलं आहे. आणि मेन करणार सूत्रधार नांदेड जिल्ह्याचा मोठेगावकर ट्युशनवाला आहे. त्याच्या अजून प्रॉपर्टीला सीज केलं नाही. त्याची प्रॉपर्टी जशी तशीच आहे अजून, आणि याला उलट पोलीस प्रोटेक्शन देतात त्यांच्या प्रॉपर्टीला. म्हणजे हे सरकार विद्यार्थ्यांसाठी कुठं काहीच करत नाही असं वाटते. तोपर्यंत हे आंदोलन चिंगारीमध्ये होणार नाही. मला असं वाटते हे सरकार ऐकणार नाही. जसं की भगतसिंगने असेंब्लीमध्ये एक बॉम्ब फोडला होता आवाजचा, की सरकारला दाखवण्याकरता की आम्ही आतंकवादी नाही, आम्ही देशप्रेमी आहोत. इन्क्लाबचा नारा जेव्हा पहिला गुजला होता, असंच ह्या सरकारला एक मोठा धमाका ऐकल्याशिवाय हे बहिरी सरकार ऐकणार नाही. मला तर असं वाटते भाऊ. आज धर्मेंद्र प्रधान म्हणजे ह्यांचा कुबेर आहे. कुबेर म्हणजे कळलं तुम्हाला, हे खजान्याचा वाली आहे का? तर शिक्षण क्षेत्रामध्ये आज प्रायव्हेट शाळे एवढे त्यानं करून ठेवलेले आहे, आणि गव्हर्नमेंटचे नगरपालिका जिल्हा परिषद शाळे सगळे प्रधानांनी बंद केलेले आहे जाणून बुजून. का तर प्रायव्हेट शिक्षणामध्ये एवढा इन्कम आहे हे त्याला कळून चुकलेलं आहे. म्हणून त्याच्या धोरणाखाली हे सरकार त्याला काढत नाही. आज बोलो ये चिंगारी है, अभी अंगार बाकी है.